नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या चालू घडामोडी रॅपिड रिव्हिजन बॅचमध्ये. आणि आपण आता जून आणि काही थोडंफार जुलै यातलं करंट अफेअर्स बघणार आहोत. पहिलं बघा, डॉक्टर मनोज सोनी यांची UPSCच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. हे जे आता कंबाईनची मेन्स आहे किंवा क्लर्कच्या मेन्स वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न जास्त विचारतात, त्यामुळे आपण हे पण बरंचसं कव्हर केलेलं आहे. आता नवीन संसदविषयी एखादा प्रश्न एक्सपेक्टेड. बघा, नवीन संसदबद्दल काय झालं, 28 मे 2023ला काय केलंय, पंतप्रधानांनी तिचं इनॉग्रेशन केलं आणि याच दिवशी सेंगोल स्थापित केलं. सेंगोल काय, एक सिम्बॉल आहे बाबा, एक राजमुद्रे टाईपमध्ये काहीतरी एक असा सिम्बॉल आहे की जो चोला किंगडम जे होतं साऊथमध्ये, तर त्याच्यामधून तो घेतलेला आहे की प्रशासनाच्या बाबतीमध्ये, शासनाच्या बाबतीमध्ये एक सिम्बॉलिकल येते. तेवढं लक्षात ठेवा. फक्त सेंगॉल हा स्थापित करण्यात आला. नवीन इमारतीचा आकार हा त्रिकोणी आहे, हे लक्षात ठेवा जर विचारलंच तर. आणि वास्तुविशारद कोण होते, तर बिमल पटेल, हे गुजरातचेच आहेत व्यक्ती किंवा वास्तुविशारद आहेत. तर त्यांनी ही इमारत बनवण्यामध्ये आर्किटेक्चरचं काम केलेलं आहे. केरळनं काय केलंय, संपूर्ण ई प्रशासन साध्य करणारे पहिले राज्य. बघा आता, ई प्रशासन, संपूर्ण ई प्रशासन करणारं कुठलं राज्य, केरळ. आपण बघितलं होतं की जवळपास सगळे जे काही मेजर इनिशिएटिव्ह आहेत, चांगल्या गोष्टी आहेत, साऊथमध्ये, त्यातल्यात केरळामध्ये खूप प्रोग्रेसिव्ह स्टेट आपल्याला ते बघायला मिळतं. तर त्यासाठी 1500 कोटी त्यांनी दिलेत आणि त्यांनी एक डिजिटल युनिव्हर्सिटी तयार केली आहे आणि देशातील पहिलं डिजिटल युनिव्हर्सिटी आहे, बरोबर आहे, त्या ई प्रशासनासाठी त्यांनी तयार केलेली. एवढं लक्षात ठेवा. केरळ. प्रवीण कुमार श्रीवास्तव केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. म्हणजे आपण त्याला म्हणतो की सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन, CVC. तर CVCच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली, प्रवीण कुमार श्रीवास्तव. अशा प्रकारचे प्रश्न खूप विचारतात. प्रवीण कुमार, त्याच्यापुढे मग श्रीवास्तव, मेहता, शर्मा असं काही टाकू शकतात, त्यामुळे ते लक्षात ठेवा, प्रवीण कुमार श्रीवास्तव. ई मालखाना. आता काय ई मालखाना काय बाबा, विशाखापट्टणम आंध्र प्रदेश पोलिसांनी काय केलं की गुन्ह्याच्या ठिकाणावरून जप्त केलेले पुरावे आणि मालमत्ता साठवण्यासाठी एक ऑनलाईन टाईपमध्ये, ई टाईपमध्ये, एक लॉकर टाईपमध्ये तयार केलं, त्याला म्हणते ई मालखाना. एवढं लक्षात ठेवा. ई मालखाना काय आहे, तर गुन्ह्यांच्या ठिकाणावरून जप्त केलेले पुरावे आणि मालमत्ता जमवण्यासाठी केलेलं एक ऑनलाईन ॲप्लिकेशन टाईपमध्ये आहे. पुढे बघा, ऑपरेशन गोल्डन ऑर्ब. आता हे गोल्डन ऑर्ब काय, तर हे चार्ल्स III जो इंग्लंडचा राजा आहे त्याचा राज्याभिषेक जो झाला त्याला नाव दिलेलं ऑपरेशन गोल्डन ऑर्ब. आता याच्यामध्ये आपल्याला काय महत्वाचं आहे की भारताच्या कुठल्या व्यक्तीनं रिप्रेझेंट केलं होतं, तर भारताचे व्हाईस प्रेसिडेंट जे आहेत जगदीप धनखड, त्यांची बायको, ह्या दोघांनी जाऊन तिथं ऑफिशियली आपल्या भारताला प्रेझेंट केलं होतं. आणि त्याच्यासोबत अभिनेत्री सोनम कपूर आहे, ती पण गेली होती. आणि विशेष म्हणजे चार्ल्स III काय केलं की मुंबईचे डबेवाले जे आहेत त्यांना रिप्रेझेंटेटिव्ह पण तिथं बोलवले होते. तर ही खूप विशेष गोष्ट आहे आपल्यासाठी. त्यानंतर बघा, डाउकी भूबंदर, हे नाव लक्षात ठेवा. डाउकी भूबंदर कुठे, तर ते मेघालयामध्ये आहे आणि ते लँड पोर्ट आहे. आणि ते काय, इंडिया बांगलादेशचा ट्रेड वाढवण्यासाठी तयार केलेलं लँड पोर्ट आहे, एवढं लक्षात ठेवा. जालनामध्ये ड्रायपोर्ट जे होऊ घातलेलं आहे, अजून झालेलं नाहीये, ते एक लक्षात ठेवा. जालना जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये ड्रायपोर्ट होणार आहे. तसं हे डाउकी नावाचं भूबंदर किंवा त्याला आपण लँड पोर्ट म्हणतो, ते मेघालयामध्ये. त्यानंतर बघा, G7ची समिट ती हिरोशिमामध्ये झाली, जपानला, आणि ही 49वी होती, मे मध्ये झालेली. G20 मुळे G7 कडे बरंचसं दुर्लक्ष झालं. भुसकुनी MPSCनं असा प्रश्न विचारला तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की G7ची समिट या वर्षीची 2023ची, मे 2023ची, ती झालेली हिरोशिमा, जपानमध्ये. इंडिया ऑस्ट्रेलियानं काय केलं बाबा, तर मायग्रेशन अँड मोबिलिटी पार्टनरशिप पॅक्ट, MMPA नावाचा एक पॅक्ट किंवा ॲग्रीमेंट साईन केलं. असं डायरेक्टली विचारू शकतात, ते UPSCला खूप कॉमनली विचारतात. मायग्रेशन अँड मोबिलिटी पार्टनरशिप पॅक्ट हा कुठल्या 2 देशांमध्ये झाला, तर भारत ऑस्ट्रेलिया, किंवा भारतासोबत कुठल्या देशाने केला, तर तो आहे ऑस्ट्रेलिया. त्याच्यानंतर गिरीशचंद्र मुर्मू, हे जे आपले कॅग आहेत बघा सध्याचे, गिरीशचंद्र मुर्मू, डायरेक्टली बऱ्याच वेळेला तर ग्रुप सीला हे विचारतील की कॅग कोण आहेत, तर गिरीशचंद्र मुर्मू आहेत. तर ते आता WHOचे बाह्य लेखा परीक्षक म्हणून त्यांची निवड झालेली आहे. WHOला पण ते बाह्य लेखा परीक्षक म्हणून काम करणार आहेत. त्यानंतर बघा, वर्ल्ड हेल्थ असेंब्ली ती 76वी होती आणि ती कुठे झाली, जिनोवा कुठे, तर स्वित्झर्लंडमध्ये, मे 2023ला. आणि याची थीम जी होती ती होती WHO at 75 सेव्हिंग लाईव्ज ड्रायव्हिंग हेल्थ फॉर ऑल, ही त्याची होती थीम. तर आपल्याला कुठे झाली आणि त्याची थीम काय होती हे दोन्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे बघू आपण, कंट्री पार्टनरशिप स्ट्रॅटेजी.
CPS फॉर इंडिया 2023 ते 2027. आता हे काय कंट्री पार्टनरशिप स्ट्रॅटेजी लक्षात येईल तुमच्या की देशाभिमुख किंवा देशासाठीची एखादी पार्टनरशिप स्ट्रॅटेजी जी असते त्याचं नाव आहे कंट्री स्पेसिफिक. आता हे कोण करणार आहे, एखादं ऑर्गनायझेशनच करायला पाहिजे, तर ते करतं एशियन डेव्हलपमेंट बँकनं भारतासाठीची रणनीती त्यांनी तयार केली आणि त्याचं मेन टार्गेट काय तर रोजगार निर्मिती करणे आणि हरित विकास करणे, ग्रीन डेव्हलपमेंट किंवा एम्प्लॉयमेंट जनरेशन. हे टार्गेट कोणाचं आहे, एशियन डेव्हलपमेंट बँक जिनं भारतासाठी कंट्री पार्टनरशिप स्ट्रॅटेजी आणलेली आहे. पुढे बघा EU इंडिया ग्लोबल गेटवे कॉन्फरन्स. आता बघा असं ग्लोबल गेटवे कॉन्फरन्स झाली आहे भारत आणि युरोपियन युनियन यांच्यामध्ये. तर काय होतं ते 1 जून 2023 झाली. कुठे झाली, विशेष म्हणजे ही शिलाँग मेघालयाला झाली. याचं जर ठिकाण विचारलं ना बऱ्यापैकी लोकांचा इथं गोंधळ होऊ शकतो. दिल्ली दिलं किंवा मुंबई दिलं तर आपल्याला असं वाटलं की मेट्रो सिटी आहे किंवा आपल्या ज्या फेमस सिटी आहेत त्या, तर तसं नाही आहे. तर युरोपियन युनियन आणि इंडिया यांची ग्लोबल गेटवे कॉन्फरन्स ही शिलाँग मेघालयामध्ये झाली आणि यांचा मेन फोकस जो आहे ना नॉर्थ ईस्ट आहे, कारण यांना नॉर्थ ईस्टमध्ये ग्रीन डेव्हलपमेंट असेल, स्मार्ट अँड सेफ इन्व्हेस्टमेंट असेल, हे सगळं करायचं आहे नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये. त्यामुळे यांनी हे ग्लोबल कॉन्फरन्स गेटवे तिथे घेतली. आता ग्लोबल गेटवे नावाचा एक स्कीम किंवा एक प्रोग्राम आहे, कुणाचा युरोपियन युनियनचा प्रोजेक्ट आहे. तर त्याच्या अंडर ते काय करतात, जगामध्ये जिथं जिथं गरज येते त्या ठिकाणी अशा प्रकारचे प्रोजेक्ट्स वगैरे करत असतात आणि त्याच अनुषंगाने त्यांनी ती कॉन्फरन्स त्या ठिकाणी घेतली होती. फुकोट प्रकल्प नेपाळचा, हे लक्षात ठेवा. फुकोट प्रकल्प कुठला आहे तर तो नेपाळचा आहे. हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की मराठीमध्ये जलविद्युत प्रकल्प आहे. पंचेश्वर प्रोजेक्ट पण तसाच एक आहे जो नेपाळमध्ये आहे, तर तो महाकाली नदीवर आहे. हे सध्या न्यूजमध्ये हा आधीच आहे पंचेश्वर. त्यानंतर लोअर अरुण नदीवरचा एक प्रकल्प आहे. हे सगळे भारताच्या रिलेटेड नेपाळमधले प्रोजेक्ट आहेत, एवढं लक्षात ठेवा. फुकोट म्हणलं की नेपाळ लक्षात आलं पाहिजे. नेपाळला फुकट जायचं नाहीये, पण फुकोट प्रकल्प एवढं लक्षात ठेवा. रशिया युक्रेन वॉरबद्दल शांतता प्रस्ताव आणला बघा. विशेष म्हणजे हा पण प्रश्न जर विचारला तर खूप इंटरेस्टिंग होईल की रशिया युक्रेन वॉरच्या बाबतीमध्ये कुठल्या देशांनी शांतता प्रस्ताव आणला, तर तो आणला इंडोनेशियाने. आणि कुठे आणला, शांग्रीला डायलॉग डिफेन्स समिट झाली होती सिंगापूरमध्ये, त्या ठिकाणी आणला. ही सेक्युरिटी रिलेटेड समिट असते शांग्रीला डायलॉग, तर त्या ठिकाणी इंडोनेशियानं तो प्रस्ताव आणला की बाबा हे भांडणं करू नका, तुम्ही शांतता राखा. कोण सांगतंय, इंडोनेशिया सांगतंय. कुठं, शांग्रीला डायलॉगमध्ये सिंगापूरला. इंडिया US ऑनगोईंग टॉक्स. सध्या आपलं आणि अमेरिकेचं बातचीत चालू आहे किंवा बोलाचाली चालू आहे. कशाच्या बाबतीमध्ये, SOS सिक्युरिटी ऑफ सप्लाय आणि RDP म्हणजे काय, रेसिप्रोकल डिफेन्स प्रोक्युरमेंट. आता सिक्युरिटी ऑफ सप्लाय म्हणजे काय की सिक्युरिटी रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील त्या. रेसिप्रोकल डिफेन्स प्रोक्युरमेंट म्हणजे काय की आम्ही तुमच्याकडून काही हत्यारं घेतले किंवा शस्त्रास्त्र घेतले, तुम्ही आमच्याकडून घ्या, रेसिप्रोकल प्रोक्युरमेंट, राईट. त्याच्यानंतर बघा खाकोवा डॅम, हे नाव लक्षात, खाकओहा डॅम. हे कुठे आहे, दक्षिण युक्रेनमध्ये. आणि कुठल्या नदीवर, तर निपर, याला डीपर नाही म्हणत, याला निपर किंवा निप्रो रिव्हर आहे. तर त्या नदीवर हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट होता आणि 6 जूनला हे काय झालं, नष्ट झालं. याच्यावर आता वादावादी सुरू आहे. रशिया म्हणते की युक्रेनमुळेच फुटलं, युक्रेन म्हणतं रशियनच्या बॉम्बिंगमुळे फुटलं, त्याच्यावर बराचसा वाद चालू आहे आणि हे चर्चेमध्ये. त्यामुळे आपल्याला माहित असलं पाहिजे खाकोखा डॅम कुठे, तर ते दक्षिण युक्रेनमध्ये. पुढे बघा अटलांटिक डिक्लेरेशन. अटलांटिक डिक्लेरेशन काय आहे, तर हे फार इंटरेस्टिंग आहे. हे युरोपियन युनियन UK आणि US ह्या दोघांमधलं, इथं UK झालं का, इथं US पाहिजे. US आणि UK ह्या दोघांमधली आर्थिक भागीदारी जी आहे तर त्याला नाव दिले त्यांनी अटलांटिक डिक्लेरेशन. आणि अटलांटिक डिक्लेरेशन ॲक्शन प्लॅन, कृती आराखडा, ते जे काय डिक्लेरेशन आहे तर त्याची पूर्तता करण्यासाठी जे काय ॲक्शन प्लॅन आणला त्याला त्यांनी नाव दिलं अटलांटिक डिक्लेरेशन ॲक्शन प्लॅन. अटलांटिक डिक्लेरेशन म्हणलं की UK US एवढं लक्षात ठेवा. पुढे बघा साई-20 शिखर परिषद. आता साई-20 काय आहे हे लक्षात ठेवा. त्या गिरीशचंद्र मुर्मू आपण बघितलं होतं, यांच्या नेतृत्वाखाली गोव्याला झाली ती साई-20. आता साई काय, सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन्स, म्हणजे वेगवेगळ्या देशांची किंवा G20 देशांमधले जे काय सुप्रीम ऑडिटर्स आहे, जसं भारताचा कॅग आहे तशा सगळ्या सुप्रीम ऑडिटर्सची एक कॉन्फरन्स झाली, ती गोव्यामध्ये झाली आणि ती लीड केली आपल्या गिरीशचंद्र मुर्मू यांनी. आता इथं नाव देऊ शकतात ना ते की आपले प्रेसिडेंट जे आहेत द्रौपदी मुर्मू, त्यांचं नाव देऊ शकतात. तर आपल्या कॅगने केली आहे ती गिरीशचंद्र मुर्मू यांनी. 50 स्टार्टअप्स एक्सचेंज प्रोग्राम. आता बघा 50 स्टार्टअप एक्सचेंज प्रोग्राम आपण कोणासोबत केला, बांगलादेशसोबत केला. खूप विशेष आहे. त्यानंतर बघा $1 बिलियन डेथ ट्रेड. आता हे काय $1 बिलियन डेथ ट्रेड, हा रिपोर्ट आहे किंवा अहवाल आहे. तो रिपोर्ट काय म्हणतो की म्यानमारमधील लष्करी राजवटीला भारताकडून 422 कोटी रुपये शस्त्रास्त्र पुरवले गेले. हा अहवाल म्हणतो कुठला,
द $1 बिलियन डेथ ट्रेड. डायरेक्टली विचारतील हा कुठल्या देशाशी संबंधित आहे, तो भारताशी संबंधित आहे. आणि भारतानं काय केलं की म्यानमारमध्ये जे काही लष्करी राजवटीला सध्या जे चालू आहे त्याला सप्लाय केला, असं यांचं म्हणणं आहे अहवालाचं. चायना काय म्हणतो, चायना जगातील सर्वात मोठा कार निर्यातदार देश झाला. कार एक्सपोर्ट करणारा देश कुठला झाला, चायना झाला. म्हणजे इतकं मॅन्युफॅक्चरिंग कारचं चायनामध्ये होतंय. चायनीज कार येतील काही दिवसांनी आपल्याकडे पण. सबांग बंदर कुठे, इंडोनेशियामध्ये. हे कायम न्यूजमध्ये असतं बघा, मी UPSC करत असताना पण खूप वेळा न्यूजमध्ये असायचं. तर ते इंडिया आणि इंडोनेशिया यांची संयुक्त व्यवहार्यता चेक करताय, कारण अंदमान निकोबार आपल्याला इंडोनेशियापासून जवळ आहे. तर इथे आपण काही मदत करू शकलो किंवा आपला काही पॅक तयार झाला तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. तर गुप्तहेर व्लादिमीर वेलमासा ही काय भानगड आहे बघा आता, की स्वीडिशच्या किनाऱ्यावर काय झालं, बेलुगा वेल मासा आला आणि त्याच्या डोक्याला जोडलेल्या हार्नेसमुळे तो चर्चेत आला. काय की बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की रशियाचा गुप्तहेर मासा आहे. रशिया म्हणला असं कसं गुप्तहेर मासा वगैरे, देव मासा किंवा हा वेल मासा आमचा नाही आहे. असे बरेचसे तर्कवितर्क आणि चर्चा सुरू झाली. त्यामुळे हे नाव लक्षात ठेवा, गुप्तहेर व्लादिमीर वेल मासा. पुढे बघा विधेयक 490, हे पण खूप न्यूजमध्ये. काय बाबा हे विधेयक 490, त्याच्यामुळे ब्राझीलमध्ये आंदोलन सुरू आहे. जसं आपलं महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे, त्याला काउंटर करायला OBC आंदोलन चालू आहे, तसं विधेयक 490 ह्याचं ब्राझीलमध्ये आंदोलन सुरू आहे. तर ते काय आंदोलन होतं, तर कनिष्ठ सभागृहाने नवीन जमीन विधेयक मंजूर केले, त्याविरोधात निदर्शने चालू. तिथं काय तेच जमीन हडप करणे वगैरे गव्हर्नमेंटनं किंवा काहीतरी झालं असणार आहे, त्या रिलेटेड मग जे लोक त्याला बळी पडलेत किंवा ज्या लोकांचं त्यात नुकसान होणार आहे त्यांनी आंदोलन सुरू केलं. विधेयक 490 ब्राझील. पुढे बघा दिल्लीला काय झालं, युनिव्हर्सल पोस्टल युनियनचं रिजनल ऑफिस सुरू झालं. कुठे झालं, दिल्ली. प्रशांत दामले, काय प्रशांत दामले यांना रंगकर्मी नाटक समूह विजयी झाला. त्यांनी काय केलं, इलेक्शन लढवलं. कशाचं, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाचं. आणि मग त्यांचा एक ग्रुप होता, तो होता रंगकर्मी नाटक समूह, तो विजयी झाला, म्हणजेच प्रशांत दामले विजयी झाले. मग आता प्रशांत दामले काय आहेत, तर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत. शासन आपल्या दारी बघा, गव्हर्नमेंटचा खूप गाजलेला हा प्रोग्राम आहे. तर त्याची सुरुवात कुठे झाली होती, ऑब्व्हियसली आपले जे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री सध्या, जरी सध्या ते ठाण्यात असले तरी त्यांचं ओरिजिन साताऱ्याचं आहे. म्हणून त्यांनी काय केलं, साताऱ्यामध्ये जे काय दौलतनगर आहे तिथं पर्टिक्युलरली मरळी, तर या ठिकाणी त्यांनी काय केलं, शासन आपल्या दारी हा मे मध्ये सुरू केला. आणि सुरुवातीला काय होतं की तो सर्व जिल्ह्यांमध्ये त्यांनी राबवण्याचा प्रयत्न केला किंवा आता चालू पण आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये. आता त्यांनी काल परवा काय डिक्लेअर केलं की आता तालुक्यात पण हा चालू करायचा, बरोबर आहे. सचिन तेंडुलकरचं काय बाबा, सचिन तेंडुलकर मागच्या याच्यामध्ये बघितलं आपण की सिडनी क्रिकेट ग्राउंडनं तिथं नाव दिले. त्याच्यानंतर मला वाटतं अजून एक कुठल्या तरी क्रिकेट ग्राउंडला त्याचं नाव देण्यात आलंय, त्या याला स्टँडला. तर जेव्हा त्याचा 50वा बर्थडे झाला तेव्हा मागच्यात बघितलं. आता काय केलं, सचिन तेंडुलकरला महाराष्ट्रानं स्वच्छमुख अभियानाचा सदिच्छादूत म्हणून डिक्लेअर केलं. स्वच्छमुख अभियान महाराष्ट्राचा सदिच्छादूत कोण, तर सचिन तेंडुलकर. पुढे बघा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. आता ही काय भानगड आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी. बघा PM सन्मान निधी नावाची एक स्कीम ऑलरेडी सेंट्रल PM किसान सन्मान स्कीम, बरोबर आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची. त्याच्यामध्ये ते काय करतात, 6,000 रुपये वर्षाला देतात. म्हणजे काय करतात की 2,000 रुपये 3 वेळा देतात ते, आणि ते होऊन जातात 6,000. आता सेम त्याच स्वरूपाची महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं त्यालाच कॉम्प्लिमेंटरी स्कीम आणली, त्याचं नाव दिले नमो शेतकरी महासन्मान निधी. ही कधी लॉन्च केली, मे 2023 मध्ये. आणि 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये त्याची घोषणा केली होती, म्हणून त्यांनी ती मे मध्ये आणली. आणि आता शेतकऱ्याला काय मिळणार, 12,000 रुपये दर वर्षाला मिळणार. म्हणजे काय की 6,000 सेंट्रल गव्हर्नमेंटचे, 6,000 महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे. पुढे चला, 1 रुपयात पीक विमा योजना. काय भानगडी ही, तर खरीप व रब्बी हंगाम 2023-24 आणि 25-26 पर्यंत 3 वर्षासाठी गव्हर्नमेंट काय म्हणलं, 1 रुपयात पीक विमा योजना गव्हर्नमेंटने डायरेक्ट आणून दिली. सुरुवातीला जी होती फसल विमा किंवा बाकीचे जे काय, तर त्या खूप स्वस्तात होत्या. पहिले 1-2% काहीतरी द्यावं लागायचं. नंतर काय केलं, प्रीमियम त्याचं खूप वाढवलं, तर त्याच्यावर खूप सारी चर्चा झाली, टीका झाली. त्यामुळे गव्हर्नमेंटने काय केलं, आता 1 रुपयात पीक विमा योजना आणली. पुढे बघा आई पर्यटन धोरण. आई पर्यटन म्हणजे काही खरोखरची आई, बरं आपली आई जी असते, तर ते आई पर्यटन धोरणच आहे. तर हे काय उद्देश आहे की जेंडर इन्क्लुझिव्ह असावं बाबा, की टुरिझम सेक्टरमध्ये महिलांना वाव मिळावा, त्यांना तिथं रोजगारी मिळावी, की तेव्हा त्यांना त्यांचे स्टार्टअप्स असतील, इनोव्हेशन्स असतील, किंवा खेड्यापाड्यामध्ये किंवा जिथं जिथं टुरिझम प्लेसेस तिथं बघा बऱ्याचशा महिला काही काम करतात. तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गव्हर्नमेंटनं काय केलं, आई पर्यटन धोरण. दादा कोंडकेचं एक फेमस डायलॉग आहे, ज्याला आय नाही त्याला काय नाही. तर आपण तसंच म्हणायचं,
ज्याला आय नाही त्याला पर्यटन नाही. महाराष्ट्रातलं पर्यटन धोरण काय आहे? आय पर्यटन धोरण. नवीन वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 28 साठी आणलं 9 जून 2023ला. याचं काय टार्गेट आहे बाबा नवीन वस्त्रोद्योग धोरणाचं? तर पुढील 5 वर्षामध्ये कापसाची प्रक्रिया क्षमता 30% वरून 80% पर्यंत वाढवणे, तसेच 25,000 कोटी रुपये गुंतवणूक आकर्षित करणे व 5 लाख रोजगार निर्मिती करणे, हे आकडे लक्षात ठेवा. नवीन वस्त्रोद्योग धोरण हे जरी क्लर्क किंवा कंबाईन मेन्सला नाही विचारले तरी हे राज्यसेवा मेन्सला विचारण्याची शक्यता खूप जास्त आहे. 30% वरून 80%, 25,000 कोटी, 5 लाख रोजगार निर्मिती, नवीन वस्त्रोद्योग धोरण. पुढे चला, विठ्ठल रुक्माई वारकरी विमा छत्र योजना. आता याच्यामध्ये काय केलं की जे काही सध्याचे मुख्यमंत्री आहेत किंवा गव्हर्नमेंट सध्याचं, त्यांनी काय म्हटलं की वारीमध्ये जे लोक जातात त्यांना आजारपणी हो, अपघात हो, मृत्यू हो, काही जरी आलं तरी त्याला आम्ही विम्याचं कव्हर देऊ. त्याला नाव दिलं विठ्ठल रुक्माई वारकरी विमा छत्र योजना. ही अगेन राज्यसेवा मेन्सला, राज्यसेवा प्रिलिम्स किंवा कंबाईन मेन्समध्ये पण विचारण्याची शक्यता आहे. पुढे बघा, राजस्थानमध्ये काय झालं तर आधी आपल्याला माहिती होतं जम्मू काश्मीरमध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये रेअर अर्थ मेटल जे लिथियम त्याचा प्रचंड साठा सापडला होता. आता त्याच्याही पेक्षा जास्त साठा कुठे सापडला? राजस्थानमध्ये. आणि कुठे येते? देगाना माईन. देगाना माईन ऑलरेडी ही फेमस आहे, बहुतेक इथं देगानाला कॉपर असतं. आता इथे आपलं लिथियम पण सापडलेलं आहे. आणि लिथियम हा सर्वात हलका आहे, सर्वात हलका. आणि ऑस्ट्रेलिया सर्वात मोठा साठा किंवा त्याला आपण उत्पादक पण म्हणू शकतो. सगळ्यात मोठा उत्पादक देश सध्या लिथियमचा कोण आहे तर तो ऑस्ट्रेलिया. म्हणजे जगात ऑस्ट्रेलिया आणि भारतात राजस्थान, असं आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जाईल. FSDCची 27वी बैठक. FSDC काय? फायनान्शियल स्टॅबिलिटी डेव्हलपमेंट काउन्सिल. तर हे काय? निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली. का बरं निर्मला सीतारामन अध्यक्ष आहेत? कारण बाय डिफॉल्ट याच्यामध्ये असं कॉन्स्टिट्यूशन आहे त्याचं की FSDCचे अध्यक्ष जे आहेत ते अर्थमंत्री असतात. सध्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत. फायनान्शियल स्टॅबिलिटी अँड डेव्हलपमेंट काउन्सिल हे नाव लक्षात ठेवा. तर 2010ला स्थापना झाली त्याची आणि ती एक्झिक्युटिव्ह ऑर्डर आणली होती. त्याला काय ऍक्ट वगैरे, एक्झिक्युटिव्ह ऑर्डर आणली होती. 2008ला रघुराम राजन समितीनं शिफारस केली आणि 2 वर्षानंतर म्हणजे 2010ला ती स्थापना झाली. त्याचे अध्यक्ष बाय डिफॉल्ट कोण असतं तर ते अर्थमंत्री असतात. सध्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन. पुढे चला, CCIचे अध्यक्ष कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाचे रवनीत कौर हे जे आहेत ते सध्या याचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. CCI. CPES काय? सेंटर फॉर प्रोसेसिंग एक्सेलरेटेड कॉर्पोरेट एक्झिट. मार्च 2023ला आणलं गुरुग्राममध्ये बाय मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. आणि MCA रजिस्टरमधून काढून टाकणे. बघा, MCA रजिस्टरमधून म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या रजिस्टरमधून ज्यांना काढायचं त्यासाठी सोपं करण्यासाठी, पेस वाढवण्यासाठी आणले CPES, सेंटर फॉर प्रोसेसिंग एक्सेलरेटेड कॉर्पोरेट एक्झिट. पुढे बघा, 2000च्या नोटांची बंदी. कोणाकडे जर कोणी लपून ठेवले असतील रूममध्ये, रूम पार्टनरचे, कोणाच्या बॅगमध्ये किंवा गावाकडे कुठं पुरून ठेवले असतील तर 2000च्या नोटा बाहेर काढा. कारण 19 मे 2023ला आदरणीय पंतप्रधानांनी घोषणा केली की 30 सप्टेंबर पर्यंतच 2000च्या नोटा चलनात राहतील. त्याच्यानंतर त्या चलनात राहणार नाही. म्हणजे 2000च्या नोटांची नोटबंदी. आणि सुरुवातीची जी नोटबंदी झाली ज्याच्यावर खूप सारे मीम्स आले, सगळ्या गोष्टी झाल्या, तर ती आली होती 8 नोव्हेंबर 2016ला. त्याच्यामध्ये 500 आणि 1000च्या नोटा आपण बंद केल्या होत्या. आता मी अपेक्षा करतो की 2000ची जशी बंद होईल तशा परत 500 आणि 1000च्या नोटा चलनामध्ये येतील. सिंपल रिझन काय? जेवढी मोठी जास्त चलनाची नोट असते तेवढं जास्त करप्शन होत असतं किंवा ते ट्रान्सपोर्ट करायला खूप सोपं जातं. एखाद्या गाडीमध्ये 2000च्या नोटा जर घेऊन जायचं म्हटलं तर ती व्हॅल्यू खूप जास्त असते. 500च्या घेऊन जायचं म्हटलं तर ते खूप अवघड जातं. त्यामुळे करप्शन जे आहे किंवा काळा बाजार जो आहे, ब्लॅक मनी आहे, तो 2000च्या नोटांना जास्त असतो. त्यामुळे जेव्हा 2000ची नोट आणली होती तेव्हा सगळ्यांना माहिती होतं की लॉंग टर्मसाठी नसणार आहे. त्यामुळे बरेचसे जे हुशार लोक आहेत त्यांनी दाबून पैसा ठेवलाच नाही. आता जे लोक ह्या नोटा घेऊन असतील त्यांच्यासाठी शेवटची संधी की तुम्ही 30 सप्टेंबरपर्यंत त्या जमा करा. FDI 2023मध्ये कमी झाला. ओव्हरऑल भारतामध्ये जो काही FDI येतो तो कमी झाला. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याकडे सध्या जो FDI येतो तो सिंगापूरमधून येतो, 2 नंबरला मॉरिशसमधून येतो, 3 नंबरला US, 4 नंबरला UAE आणि 5 नंबरला नेदरलँड. सिंगापूर 1 नंबरला आहे सध्या, एवढं लक्षात ठेवा 2023च्या अपडेटनुसार. फक्त प्रश्न वाचत असताना घाई करू नका. तिथे आकडे बघा. 2021 विचारलं, 2022 विचारलं का 2023 विचारलं. कारण दरवर्षी FDI येणारा देश जो आहे तो चेंज होऊ शकतो. त्यामुळे सध्या 23चं जर विचारलं, सिंगापूर, मॉरिशस, US, UAE आणि नेदरलँड. आणि सगळ्यात जास्त जो काही FDI येतो तो कुठल्या क्षेत्रामध्ये येतो? क्षेत्र जर म्हटलं आपण तर ते क्षेत्र आहे कॉम्प्युटर आणि सॉफ्टवेअरमध्ये. आणि जर महाराष्ट्राचा आपण विचार केला, जगात भारताचा विचार केला
सगळ्यात जास्त एफडीआय कुठे येतो? तो महाराष्ट्रामध्ये. तुम्हाला मी लॉजिकही सांगितलं होतं, इलेक्शन महाराष्ट्रामध्ये, एफडीआय महाराष्ट्रामध्ये. आता किती आहे आपल्याकडं? आपल्याकडं 14.8 अब्ज डॉलर आहे, जो की 2022 मध्ये होता 15.44. म्हणजे आता आपला काय झालाय? कमी झालेला आहे. पुढे बघा, शानन हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट म्हणजे जलविद्युत प्रकल्प कुठे? पंजाब आणि हिमाचल प्रदेशमध्ये वाद आहे. आता याची भानगड काय आहे? शानन हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टची मंडी हिमाचल प्रदेशमध्ये हा 1925 ला बांधलेला बियास रिव्हरची एक उपनदी आहे, उहल नदी, तर त्या नदीवर बांधलेला हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट आहे. शानन प्रोजेक्ट कुठे आहे? तो हिमाचल प्रदेश मंडीमध्ये. याची ओनरशिप कोणाकडे? ती आहे पंजाबकडे. पण त्यावेळेस काय झालं? 1925 ला याच्या बाबतीमध्ये 99 वर्षाचा करार केला होता, जो आता 2024 मध्ये संपणार आहे. मग आता हिमाचल प्रदेश काय म्हटलं की बाबा आमच्याकडे हा प्रोजेक्ट आहे ना, आम्ही रिन्यूज करत नाही, जा तुम्हाला काय करायचं तर करा. पंजाबमधलं असं कसं? हा ऑलरेडी 99 वर्षासाठी आम्हाला ते रिन्युअल करायचं, कारण त्याचं पाणी आम्ही सगळ्या गोष्टी वापरतो, हा आमचा प्रोजेक्ट आहे. जरी तुमच्या जसं एखादं झालं की आमची विहीर आहे तुमच्या जमिनीवर आहे, तो म्हणले की नाही आमच्या जमिनीवर तर आम्हीच पाणी वापरणार, ह्या टाईपमध्ये वाद झाला आणि मग ती कोर्टामध्ये केस गेलेली आता, किंवा त्याच्यामध्ये बरंचसं विचार विनिमय चालू आहे. त्यामुळं हा न्यूजमध्ये तो शानन हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट पंजाब आणि हिमाचल प्रदेशमधला वादग्रस्त आहे. पुढे बघा, मेकादातू परत एक वादग्रस्त आला, कर्नाटक आणि तमिळनाडू मधला. तर कर्नाटकनं काय केलं की याच्यामध्ये वापरण्यासाठी काहीतरी नवीन एक प्रोजेक्ट किंवा काहीतरी जलाशय तयार करण्याचा प्रयत्न केला. तमिळनाडून त्याला विरोध केला, कारण तमिळनाडूकडे पाणी जाणारच नाही जर कर्नाटकानं अडवून ठेवलं तर. त्यामुळे काय, रामनगरा कनकपुरा इथे एक समतोल जलाशय बांधण्याचं काम कर्नाटकानं चालू केलं किंवा त्याला मंजुरी दिली. आणि हा आहे कावेरीची उपनदी जी आहे अर्कावती, त्या अर्कावती नदीवर मेकादातू प्रोजेक्ट आहे. पुढे बघा, बालासोर रेल्वे अपघात खूप वर्षानंतर खूप मोठा एक रेल्वेचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि तो कुठे झाला? बहनगा बालासोर 2 जून 2023 ला. डिझास्टर मॅनेजमेंट एमपीएससी मेन्स डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये तारीख लक्षात ठेवा, 2 जून 2023 ला बालासोर बहनगा. आणि कुठली ट्रेन होती? तर शालिमार चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेस जी होती ती मालगाडीवर जाऊन धडकली आणि मालगाडीवर जाऊन धडकल्यामुळे तिचे काही डबे दुसऱ्या पटरीवर पडले आणि दुसरी पटरी तिथे असताना यशवंतपूर हावडा एक्सप्रेस नावाची एक्सप्रेस ऑपोजिट साईडनं आली आणि त्या डब्यांवर धडकली. म्हणजे तिथं डबल ते त्या ठिकाणी हे झाला. आणि हे सगळं जे येतं ते दक्षिण पूर्व रेल्वे झोनमध्ये येतं, हे एक लक्षात ठेवा. आणि या सगळ्या गोष्टींसाठी आपण काय केलं तर ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन नावाचं एक सिस्टीम आणली होती, त्याचं नाव होतं कवच कुंडल किंवा कवच त्याला आपण म्हणतो. ते तंत्रज्ञान भारतीय रेल्वेने आणलं होतं, पण आता या ठिकाणी बहुतेक ते ऍक्टिव्ह नव्हतं, त्यामुळे हा ऍक्सिडेंट झालाय. तर त्याची एक परत चर्चा झालेली आहे. पुढे बघा, एमव्ही एक्सप्रेस वाटते आपल्याला ही एक्सप्रेस ट्रेन असेल, ही ट्रेन नाहीये, हे आहे वेसल किंवा हे जहाज आहे, त्याला म्हणतात मर्चंट वेसल एमव्ही एक्सप्रेस. भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय क्रूज जहाज, भारताचं स्वतःचं आंतरराष्ट्रीय क्रूज जहाज आहे बघा, चेन्नई ते हंबनटोटा श्रीलंका. एक जस्ट अशीच गोष्ट सांगतो की ज्यांना असं वाटतं ना की लग्नामध्ये खूप जास्त बाकीच्या गोष्टी भानगडी होतात, त्यांना सरळ मित्रमैत्रिणी थोडेसे लोक घेऊन फॅमिली जे काय लागतात मामा वगैरे घेऊन मस्त क्रूजवर लग्न पण अरेंज करून शकतात. त्याला आपण आजकाल डेस्टिनेशन वेडिंग वगैरे म्हणतो, तसा एक चांगला प्रकार तुम्हाला करता येईल. त्यासाठी तुम्हाला एमव्ही एक्सप्रेस खूप फायद्याचं ठरेल. चेन्नईवरून तुम्हाला हंबनटोटा श्रीलंका किंवा अजून तिथले त्रिकोणामाली वगैरे बरेचसे जे काय पोर्ट तिथे तुम्हाला जाता येईल. पुढे बघा, बीपी कानूनगो समिती कशासाठी आली होती? आरबीआय नियमन केल्या जाणाऱ्या संस्थांसाठी ग्राहक सेवा मानकांचे पुनरावलोकन करण्यासाठी, ग्राहक सेवा मानक याच्या पुनरावलोकनासाठी बीपी कानूनगो समिती. पुढे बघा, 2023-24 MSP जी की वाढवली, दरवर्षीच वाढवत असतात. काय काय वाढवले? आता भाताची बघा 2183 झाली आहे, ज्वारीची 3180, बाजरीची 2500, मका 1310 म्हणजे 1310, तूर 7000ला भाव दिलाय तुरीला, सोयाबीनला पिवळी जी आहे त्याला 4600 भाव दिलाय आणि कापसाला दिलाय 6620. हे MSP लक्षात ठेवा, डायरेक्टली कधीतरी MSP पण ते विचारू शकतात. पुढे बघा, सागर समृद्धी. सागर समृद्धी काय? वेस्ट टू वेल्थ पॉलिसीच्या अंडर काय केलं? ऑनलाईन ड्रेजिंग मॉनिटरिंग सिस्टीम कुणी आणली? मिनिस्ट्री ऑफ शिपिंगने आणली आणि त्याला नाव दिलं त्यांनी सागर समृद्धी, वेस्ट टू वेल्थ पॉलिसी. तर याच्यातून काय आहे की ड्रेजिंग म्हणजे काय? गाळ काढणे, थोडक्यात गाळ काढणे. कसा गाळ काढला, कुठला काढला, किती काढला, याचे सगळे मॉनिटरिंग जे होणार आहे ते सागर समृद्धीमध्ये पण होणार आहे. रामलँड योजना. रामलँड काय? आता डिझनीलँड नावाची जी कन्सेप्ट आहे, जसं त्यांनी तिथे टुरिझम केलं तर तसं आपल्याकडं योगी आदित्यनाथ जे आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, ते म्हणले चला आपण आपल्याकडे रामलँड करू आणि अयोध्येला काय करू आपण? टुरिझम डेस्टिनेशन करूयात, राईट. तर तसे त्या धर्तीवर आपण काय केलं? रामलँड योजना आणली.
आंतरराष्ट्रीय सेंद्रिय महोत्सव आपल्याला माहिती सेंद्रिय शेतीसाठीचा, तो कुठे झाला? गविराजू पॅलेस विशाखापट्टणम या ठिकाणी. एवढंच लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय सेंद्रिय महोत्सव. पुढे सुलोचना लाटकर, सुलोचना दिदी किंवा सुलोचना ताई त्यांना म्हणायचे. सुलोचना लाटकर त्यांचं मूळ नाव काय होतं बघा? रंगू दिवान मूळ नाव. त्या भालजी पेंढारकर यांच्या जयपाबराव स्टुडिओमध्ये मंथली पेमेंटवर सुरुवातीला काम करत होत्या आणि मग हळूहळू त्यांनी काय केलं? महारथी कर्म, वाल्मिकी या छोट्या भूमिका, याच्या पिक्चरमध्ये त्यांनी छोट्या भूमिका केल्या. सासुरवास नावाचा त्यांचा एक मूव्ही आला, ज्याच्यामध्ये त्यांना चांगला रोल त्या ठिकाणी मिळाला 1946ला. आणि नंतर मराठा तुका मिळवावा या ठिकाणी त्यांनी जो जिजाऊचा रोल केला तर 1964ला आलेल्या मूव्हीमध्ये, त्यामुळे त्या बऱ्यापैकी प्रसिद्ध झाल्या. सुलोचना लाटकर त्यांना कुठले कुठले पुरस्कार मिळालेले आहेत? तर त्यांना पद्मश्री मिळालेला 1999ला, त्यांना महाराष्ट्र भूषण मिळालेला आहे 2009ला, त्यांना फिल्मफेअरचा जीवनगौरव पुरस्कार पण मिळालेला आहे. एवढं लक्षात ठेवा. पुढे बघा 75-25 उपक्रम. काय बाबा 75-25? मिनिस्ट्री ऑफ हेल्थचं काय की 17 मे 2023ला उच्च रक्तदाबच्या बाबतीमध्ये त्यांनी आणला. तर काय 2025 पर्यंत हायपरटेन्शन आणि डायबिटीजवाले 75 दशलक्ष लोकांना स्क्रीनिंग आणि मानक काळजी स्टँडर्ड केअर प्रदान करणे. बघा काय म्हटलंय त्यांनी 2025 पर्यंत. 75-25 काय? 25 इयर आहे. 75 काय? 75 दशलक्ष लोकांना. कुठल्या? ज्यांना उच्च रक्तदाब आहे आणि ज्यांना मधुमेह आहे, अशा 2 लोकांसाठीचा उच्च रक्तदाब व मधुमेह या लोकांसाठीचा. पुढे चला, याच्यासाठी त्यांनी काय केलं? सशक्त पोर्टल आणलं, ज्याच्यावरती ट्रेनिंग देणार आहेत, हे सगळं उपक्रम राबवण्यासाठी. पुढे बघा उडान 5.1 हा प्रश्न विचारला ना, सगळ्यांचे उडणार आहेत. म्हणजे उडान 5.1 आपल्याला असं वाटतं की उडान जी उडे देश का आम आदमी जे आपण ती सगळे फ्लाईटसाठी आपण बघतो, पण ही जी आहे ती हेलिकॉप्टरद्वारे दुर्गम भागांना जोडणे हे याचं उद्दिष्ट आहे. उडान 5.0 हे लक्षात ठेवा. पुढे बघा नीती आयोगाचा जो एक रिपोर्ट येत असतो ॲन्युअल हेल्थ इंडिकेटरचा, तो आलेला आहे. त्याच्यामध्ये ओव्हरऑल सगळ्यात चांगला परफॉर्मन्स ॲज युजल कोण करत असतं? तर केरळ 2 नंबरला, तमिळनाडू 3 नंबरला, तेलंगणा, अगेन साऊथ स्टेट्स तुम्हाला मी सांगितलं. सगळ्यात तळाला कोण आहे? तर बिहार, भीमारू स्टेट्समधला. इन्क्रिमेंटल परफॉर्मन्समध्ये म्हणजे की खूप चांगलं इन्क्रिमेंट ज्यांच्यामध्ये झालंय ते आहे राजस्थान, उत्तराखंड आणि ओडिसा. राईट. सहकार क्षेत्रातली सगळ्यात मोठी, आता काय बाबा हे? वर्ल्ड्स लार्जेस्ट ग्रेन स्टोरेज प्लॅन इन कोऑपरेटिव्ह सेक्टर. 31 मे 2023ला काय केलं की 8 योजना एकत्र करून 1 लाख करोड रुपये खर्च करून त्यांनी ही योजना राबवण्याचा प्रयत्न केला. कुणी? सेंट्रल गव्हर्नमेंटनं. वर्ल्ड्स लार्जेस्ट ग्रेन स्टोरेज प्लॅन इन कोऑपरेटिव्ह सेक्टर. पुढे बघा एम्स नागपूरला काय झालं? नाभ नावाचं जे अक्रेडिएशन असतं, नॅशनल अक्रेडिएशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स, तर त्यांना मान्यता दिली आणि अशी मान्यता प्राप्त करणारं पहिलं एकमेव एम्स जे आहे ते एम्स नागपूर. पुढे बघा इंडिया रँकिंग किंवा NIF रँकिंग HRD मध्ये कायम हा प्रश्न विचारला जातो, त्यामुळे हे नोट करा. 2023चं इंडिया रँकिंग NIRF सगळ्यात नंबर 1 काम कोणी जर केलंय तर ते आहे IIT मद्रास आणि सलग 5 वेळा IIT मद्रासनं टॉप केलेलं आहे. 2 नंबरला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर, 3 नंबरला IIT दिल्ली. आता मॅनेजमेंटमध्ये सगळ्यात नंबर 1 कोण असतं तर ते ॲज युजल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद आणि मेडिकलमध्ये सगळ्यांना माहिती आहे एम्स दिल्ली. बरोबर. आता त्याच्यासाठी पॅरामीटर्स काय काय वापरले त्यांनी की काय बघून त्यांनी ही रँकिंग केलं? तर त्याच्यामध्ये पहिलं बघा टीचिंग अँड लर्निंग प्रोसेस, त्याला 30 मार्क आहेत. रिसर्च अँड प्रोफेशनल प्रॅक्टिस त्याला 30 परत. त्यानंतर ग्रॅज्युएशन आउटकम त्याला 20. आउटरीच अँड इन्क्लुझिव्हिटी त्याला 10 आणि परसेप्शन त्याला 10. हे असे साधारणतः 30, 60, 70, 80, 90 आणि 100 पॉईंट झाले. आता पुढे बघा मिशन माहिर 2023-24 ते 27-28 साठीचं आणलं त्यांनी मिशन माहिर. माहिर काय बाबा? मिशन ऑन ॲडव्हान्स्ड अँड हाय इम्पॅक्ट रिसर्च. हे कशाच्या बाबतीमध्ये? रिसर्चच्या बाबतीमध्ये. कोणत्या? ऊर्जा क्षेत्रातील उदयोन्मुख तंत्रज्ञान त्वरित ओळखणे व त्यांना भारतामध्ये व भारताबाहेर स्वदेशीपणे विकसित करणे. की स्वदेशीपणे विकसित करणे म्हणजे आपलं आत्मनिर्भर भारत जे आहे ते त्या पद्धतीने आपण त्यांना कशाच्या मेन लक्षात ठेवा, माहिर जे आहे ते ऊर्जा सेक्टरच्या बाबतीमध्ये आहे. पुढे चला 5th स्टेट फूड सिक्युरिटी इंडेक्स 5वा 2022-23 साठीचा कोण दिला? FSSAIनं दिला आणि कधी 7 जूनला दिला. तर फूड स्टँडर्ड्स सेव्ह लाईव्स हे त्याची काय होती? थीम होती फूड स्टँडर्ड्स सेव्ह लाईव्स. सगळ्यात चांगली कामगिरी कोणी केली तर बघा परत केरळ आलं, 2 नंबरला पंजाब, 3 नंबर तमिळनाडू. हे पंजाबमध्येच घुसलं बघा. फूड सिक्युरिटी इंडेक्समध्ये पंजाब 2 नंबरला आलाय. पंजाबमध्ये खाण्याची खूप चंगळ असते बघा
की दूध आहे तिथं ताक तर तुम्हाला धाब्यावर फ्रीमध्ये देतात, त्याचे पैसे पण लावत नाही. जसं पेटेमध्ये एक ग्लास घेतला तर 10 रुपये आणि त्यात पण त्या ग्लासामध्ये दुसऱ्याने शेअर केला तर 15 रुपये 20 रुपये एक्स्ट्रा लावणार किंवा ताक घरी घेऊन जाता येणार नाही, अशी काही भानगड नाही. पंजाबमध्ये सरसो दी साग, मक्के दी रोटी आणि मस्त फुल ताक बीक एकदम दही बी बटर बिटर भरपूर असतं. त्यामुळे पंजाब या ठिकाणी 2 ला आलाय कशामध्ये, स्टेट फूड सिक्युरिटी इंडेक्समध्ये. त्यामुळे महाराष्ट्र वर नाही, कारण हे पेठेतले लोक लय चार्जेस लावतात फूडला. चला पुढे जाऊया आपण की गोद भराई बेबी शॉवरचा जो प्रोजेक्ट आहे तशा पद्धतीने एक नाव दिलं गव्हर्नमेंटनं. कशाला की पीएम मातृवंदना योजना होती, त्याचंच एक अभियान किंवा त्याची घोषणा केली. सगळ्यांना माहिती आहे गव्हर्नमेंटला नावं, फॅन्सी नावं देणं, चांगल्या गोष्टी करणं, इव्हेंट करणं, ह्या गव्हर्नमेंट सारखं कोणीच करू शकत नाही. तसाच एक गव्हर्नमेंटने इव्हेंट केला गोद भरायचा. कुठला, पीएम मातृवंदना योजनेचा. कुठं केलंय पंतप्रधानांनी, दौसा, कुठे, राजस्थान, कारण राजस्थानमध्ये परत इलेक्शन येणार आहे. नॅशनल ट्रेनिंग कॉन्क्लेव्ह न्यू दिल्लीला जाईल. नॅशनल ट्रेनिंग बघा, आता ट्रेनिंगमध्ये काय की जे काय IRS वगैरे IAS IPS किंवा इतर कुठल्या जी ट्रेनिंग होते त्याच्या बाबतीमध्ये कॉन्क्लेव्ह झाली होती, नॅशनल ट्रेनिंग कॉन्क्लेव्ह. कुठं, नवी दिल्लीला 11 जून 2023ला. आता सेम अशा ट्रेनिंगसाठी काय केलं तर मिशन कर्मयोगी नावाचं एक अभियान राबवलं होतं सप्टेंबर 2020 मध्ये पंतप्रधानांनी. तर त्याच्यामध्ये काय होतं, नागरिक सेवा क्षमता वाढवण्यासाठी. की नागरिक सेवा म्हणजे काय, जी पब्लिक सर्व्हिस आहे आपली IPS IAS IRS TS बाकीचं, तर त्यांच्यासाठी आणलं होतं मिशन कर्मयोगी. आणि ते राबवण्यासाठी काय केलं तर आयगॉट नावाचं एक कर्मयोगी प्लॅटफॉर्म आणला होता, आयगॉट. आणि हा राज्यसेवा 2021च्या मेन्सला विचारलेला प्रश्न आहे. पुढे बघा शक्ती योजना. शक्ती योजना बघा, आता शक्ती आपल्याला माहिती आहे, शक्ती बिल, शक्ती योजना स्त्रियांसाठी असणार आहे, बरोबर आहे. जून 2023 मध्ये आलं. कुणी आणलं, कर्नाटक गव्हर्नमेंटने. कारण काय होतं, कर्नाटक आता इलेक्शन झालं, नवीन गव्हर्नमेंट आलं. तर नॉन प्रीमियम बस फ्री ट्रॅव्हल कोणाला, महिलांसाठी. आणि याच्यावर बराचसा वाद झाला, त्यांनी बरोबर मग कंडिशन्स वगैरे टाकायला सुरुवात केली. नॉन प्रीमियम बस ज्या आहेत, समजा आपले लालपरी वगैरे, लाल डब्बा ज्याला आपण म्हणतो, तशा टाईपमधल्या जेवढ्या काय ट्रेन आहेत त्या सगळ्यांमध्ये महिलांना फ्रीच, डायरेक्ट पर्सेंट नाही, काय नाही. आणि सरसगट, अंशतः नाही, काय नाही, सरसगट शक्ती योजना कर्नाटक गव्हर्नमेंट. अमित अग्रवाल काय, न्यू UIDAI चे CEO झालेत, अमित अग्रवाल. केरळ बघा, केरळनं परत काय कामगिरी केली, उच्च शिक्षण संस्थांसाठी रँकिंग फ्रेमवर्क करणारे पहिले राज्य. जसं आपलं NIRF आहे ना, तसं त्यांनी KIRF केलं, कर्नाटक इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क. तशा टाईपमधलं फ्रेमवर्क आणलेलं पहिलं राज्य कुठले तर ते आहे केरळ. पुढे बघा होमिओकॉन 2023. होमिओ शब्दातच बघा, होमिओपॅथीमधला होमिओकॉन घेतला त्यांनी. आणि मे 2023ला डेहराडूनमध्ये काय झालं, ते कॉन्फरन्स टाईपमध्ये झाले होमिओकॉन 2023. आणि कुठे, डून विद्यापीठामध्ये, डेहराडूनला म्हणलं डून विद्यापीठ. याचं उद्घाटन कोणी केलं तर याचं उद्घाटन केलं तिथले मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी. पुढे बघा रिवॉर्ड प्रोग्राम आणला. रिवॉर्ड प्रोग्राम काय, रिज्युनिवेटिंग वॉटरशेड्स फॉर ॲग्री रेझिलियन्स थ्रू इनोव्हेटिव्ह डेव्हलपमेंट. आणि कोण सहकार्य करते याला, वर्ल्ड बँक सहकार्य करते. 2021 ते 2026च्या दरम्यान हा राबवला जाणारा रिवॉर्ड प्रोग्राम, एवढं लक्षात ठेवा, हा वॉटरशेडसाठीचा आहे. आणि याला मदत कोण करते तर वर्ल्ड बँक करते. ऑपरेशन OPS क्लीन. आता बघा ऑपरेशन OPS क्लीन काय, अंमली पदार्थांच्या व्यावसायिक प्रमाणातील तस्करीत गुंतलेल्या व्यक्तींच्या विरोधातलं हे ऑपरेशन क्लीन आहे. की जसं जे प्रोफेशनली हा धंदा करतात किंवा ह्या अंमली पदार्थांच्या ट्रेडमध्ये ड्रग पेडलर्स वगैरे आपण ज्याला म्हणतो, त्यांच्या विरोधासाठी आणलेलं ते ऑपरेशन OPS क्लीन आहे. पुढे बघा मुख्यमंत्री लाडली बहिणा. आता हे तुम्हाला लगेच कळलं असेल की हे कुठलं तरी नॉर्थमधलं स्टेट असलं पाहिजे, आणि तसंच आहे, हे आहे मध्य प्रदेश गव्हर्नमेंट. तर मध्य प्रदेश गव्हर्नमेंट काय केलं की महिलांना दर महिन्याला 1000 रुपये द्यायचे, वर्षाला किती झाले 12,000 रुपये. ही स्कीम आणली कोणी, मुख्यमंत्री लाडली बहिणा MP गव्हर्नमेंटनं. पुढे बघा मेरी लाईफ ॲप 5 जून मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंटनं लॉन्च केलं पर्यावरण रक्षणासाठी आणि युवा शक्ती. त्यातल्यात युथ जे तर त्यांना एन्व्हायरमेंट फ्रेंडली गोष्टी, एन्व्हायरमेंट फ्रेंडली ॲक्ट्स वगैरे अशा बाबतीमध्ये प्रमोट करण्यासाठी मेरी लाईफ ॲप आणलं. आता मिशन लाईफ पोर्टल पण एक आणलेलं आहे. तर हे काय मिशन लाईफ पोर्टलची भानगड, तर आपले पंतप्रधान जेव्हा ग्लासगोला गेले होते COP26ला 2021 मध्ये, 1 नोव्हेंबर 2021ला, त्यावेळेस त्याने ग्लासगोमधून ते उद्घाटन केलं होतं किंवा घोषणा केली होती की आपण काय करणार आहे की मिशन लाईफ नावाचं पोर्टल आणणार आहे. 20 ऑक्टोबर 2022ला ते उद्घाटन झालं त्याचं. कुठे, स्टॅच्यू ऑफ युनिटी केवाडिया, हे जे गुजरातमधलं ठिकाण आहे जिथं तो आपला स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे त्या ठिकाणी. तर तिथे 20 ऑक्टोबर 2022ला याचं प्रॉपर उद्घाटन झालं. मेन्शन केलं तर 1 नोव्हेंबर 2021ला ग्लासगोमधल्या COP26 मध्ये. आणि याच्या अंडर काय करणार मिशन लाईफच्या, सामूहिक कृतीच्या सामर्थ्याचा वापर करणे आणि जगभरातील व्यक्तींना एन्व्हायरमेंट फ्रेंडली ॲक्ट्स करण्यास भाग पाडणे. थोडक्यात काय सांगायचं, सगळ्या चांगल्या गोष्टी एन्व्हायरमेंट रिलेटेडच्या आहेत मिशन लाईफ पोर्टल.
पुढे बघा तिरुवनंतपुरम काय केलं तिरुवनंतपुरमनं, की तिरुवनंतपुरम बनणार आहे भारतातील सर्वात मोठे सौर शहर, सोलार सिटी, अपकमिंग सोलार सिटी कुठली, तिरुवनंतपुरम. मोढेरा हे जे गाव आहे तर गुजरातमधलं, मेहसाणा डिस्ट्रिक्टमधलं, त्याच्यामध्ये 24 तास तुम्हाला त्या ठिकाणी सौर ऊर्जेवर वीज मिळते. त्यामुळं या गावाला नाव दिलेलं आहे की भारतातलं पहिलं सौर ऊर्जेवर चालणारं गाव ते आहे मोढेरा, गुजरात. आता शहर होणार आहे कुठलं, तिरुवनंतपुरम, केरळा. पुढे बघा सायक्लोन बिपरजॉय, आपण मागच्या वेळेस पण सायक्लोन सगळे बघितले होते. गुजरातमध्ये आलं तर नलिया डिस्ट्रिक्टला, अरेबियन सी मध्ये 16 जून 2023ला सायक्लोन बिपरजॉय. आता हिंदी महासागरात 2021ला आलेले आपण बघूयात. तोक्ते, तोक्ते बघा ऑलरेडी एमपीसीने विचारलं, मे 2021 मध्ये आलं तर तोक्ते, तोक्ते आलं तर ते तोक्ते जे आहे तर ते आहे 2021 मध्ये आलेलं. यास मे 2021 मध्ये आलं, गुलाब सप्टेंबर 2021 मध्ये आलं, शाहीन सप्टेंबर 2021 आणि जवाद ते पण आलं डिसेंबर 2021 मध्ये. पुढे बघू आपण अमृत धरोहर. अमृत धरोहर आता बघा हे अमृत धरोहर वगैरे जे अमृत म्हणजे काय, आता यांनी पाण्याला नाव दिल्या टाईपमध्ये त्यांनी ती गोष्ट केली की 5 जून 2023ला लॉन्च केलं. लोकसहभागातून विद्यमान रामसार स्थळांचे संवर्धन सुनिश्चित करणे. प्रिलिम्सला विचारू शकतात, राज्यसेवा प्रिलिम्सला, किंवा आता कंबाईन मेन्सला पण एन्व्हायरमेंटचा पार्ट त्यांनी टाकलेला आहे. अमृत धरोहर स्कीम एन्व्हायरमेंट रिलेटेड आहे, रामसार साईट रिलेटेड आहे, एवढं लक्षात ठेवलं तरी बस झालं. त्यासोबतच त्यांनी मिष्टी योजना आणली 5 जून 2023 साठी. मिष्टीमध्ये मी तुम्हाला जे कायम सांगतो ना, इटॅमॉलॉजी, वर्ड अप्रोच, त्याच्यामध्ये यम बघा मँग्रू साठीच आहे मिष्टी, आणि खाली ऑप्शनमध्ये तुम्हाला मँग्रू दिसलं सरळ यमला यम बघायचं, माहीत नसलं तर सरळ तसा विचार करायचा, माहीत असलं तर शक्यतो आपल्या नॉलेजवर तो प्रश्न सोडवायचा. मँग्रू इनिशिएटिव्ह फॉर शोअरलाईन हॅबिटॅट्स अँड टँजिबल इन्कम्स. पुढे बघा राजेश बन्सल काय झालं, चित्ता प्रकल्प सुकाणू समिती नेमलेली आहे, त्याचे अध्यक्ष आहेत, त्याचे हेड आहेत राजेश बन्सल. सुपर कम्प्युटर बघा 2023 मधले, एमपीएससी बऱ्याच वेळेला हे विचारते. सध्या नंबर 1 कोण येतं ते फ्रंटियर अमेरिकेचंच आहे, 2ला फुगाकू जपान, 3ला लुमी फिनलँडचे, 4ला लिओनार्डो इटली आणि 5ला समिट. बघा इटलीचं अचानक भयानक पहिल्या 5 मध्ये आलं आणि 4 नंबरला लिओनार्डो दा विंची, लिओनार्डो इटलीचं. आणि आपलं जे आहे 75वं भारताचं ऐरावत आपलं पहिल्यांदा टॉप 100 मध्ये आलं, म्हणून ही न्यूज झाली की आपलं ऐरावत जे आहे सुपर कम्प्युटर, ज्याचं 8.50 पेटाफ्लॉप्स नावाची स्पीड आहे त्याची युनिटची, तर ते आपलं आहे ऐरावत, ते आलं आपल्या 75व्या. आणि 131ला कुठलं आपण परमसिद्धी AI 4.62. पुढे बघा अबॅउसिन. अबॅउसिन काय, अबॅउसिन AI जनरेटेड अँटीबायोटिक आहे. तर ही काय भानगड आहे, तर ॲसिनोटोबॅक्टर ब्युमॅनी नावाचा सुपरबग आलता. सुपरबग म्हणजे काय, अँटीबायोटिक रेजिस्टंट हा बॅक्टेरिया तयार झाला होता, आणि ह्या बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट काम करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून काय केलं, तर अबॅउसिन नावाचं अँटीबायोटिक तयार केलं. आणि याच्यावरच AI जनरेटेड एक प्रश्न UPSC मेन्सला आता विचारला होता, त्याच्यामध्ये हे एक्झाम्पल ज्यांना दिलं असतं त्याला निश्चितच अर्धा 1 मार्क एक्स्ट्रा पडला असता. पुढे बघा गिगा चॅट, आपण बघितलं होतं चॅट GPT. सेम चॅट GPTला कॉम्पीट करण्यासाठी रशियानं काय आणलं, गिगा चॅट आणलं, राईट. आणि हे कुठली ती कंपनीचं नाव, डल्सिरपद बँक, त्यांनी तयार केली ही, त्या बँकेनं तयार केलेली गोष्ट आहे. जुगलबंदी बघा, जुगलबंदी काय, मायक्रोसॉफ्टनं काय केलं की मल्टी लँग्वेज आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड चॅटबॉट आणला फॉर कुठलं, रुरल इंडियासाठी मे 2023 मध्ये. जुगलबंदी कोणाचा आहे, मायक्रोसॉफ्टचा आहे. कशाच्या रिलेटेड, मल्टी लँग्वेज म्हणजे वेगवेगळ्या भाषांसाठीचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून तयार केलेला चॅटबॉट, एवढं लक्षात ठेवा. दामकरी काम, तर इथं दामकरी काम नाही, दामनं खरंच कामच केलंय. दाम हा मालवेअर आहे, मागच्या वेळेस पण आपण एक मालवेअर बघितलं होतं, लक्षात ठेवा. जर आपल्याला कम्प्युटर ह्यावेळेस मला वाटतं 22च्या मेन्सला पण आहे, कंबाईनच्या 23च्या मेन्सला पण आहे, राज्यसेवा मेन्समध्ये पण आहे, त्यामुळे लक्षात ठेवा दामकरी काम नाही, दामनं कामच केलंय, ते मालवेअर आहे. पुढे बघा JF 2022 पवन बोगदा. JF 2022 पवन बोगदा काय, चीनने जगातील सर्वात शक्तिशाली पवन बोगदा विंड टनेल हायपरसोनिक टेक्नॉलॉजी वापरून तयार केलेला आहे. पुढे बघा प्रोजेक्ट दंतक काय, तर BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आणलाय. भूतानच्या दुर्गम भागात पायाभूत सुविधा विकसित करण्यास व कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यास मदत. हे फार इंटरेस्टिंग आहे. हा जर आपला प्रोजेक्ट दंतक आला, आपला असं भारतातला असेल किंवा कुठला असेल, तर हा भूतानमधल्या दुर्गम भागासाठी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आपलं जे आहे होम मिनिस्ट्रीच्या अंडर त्यानं आणलेलं आहे. पुढे बघा एअरबस C295. एअरबस C295 काय, तर भारतासाठी आपण काय केलं की विमानाची ऑर्डर दिली, तर त्यातलं हे विमान आहेत C295. तर त्यातले काही विमान जे आहेत
तर ते स्पेनमध्ये सेविल इथं तयार झालेत आणि त्याची जी पहिली फळी आहे, पहिली तुकडी, तर तिचं उड्डाण झालं मे 2023 C-295चं. आता पुढील 40 विमानं जे आहेत ते गुजरातमधले वडोदरामध्ये येणार आहेत. ते कोण तयार करणार आहे? टाटा TASL नावाचं. आणि C-295 काय आहे तर कन्स्ट्रक्शियस एरोनॉटिक्स SA स्पॅनिश विमान उत्पादक त्यांनी तयार केलेले हे एअरबस हे विमान आहेत. ऑपरेशन ध्वस्त, उद्ध्वस्तच करून टाकायचं काम, म्हणजेच काहीतरी निगेटिव्ह असणार. ऑपरेशन ध्वस्त नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीने आणलं मे 2023ला. दहशतवादी, गुंड आणि ड्रग्ज तस्कर यांच्या परस्परांशी जोडलेल्या नेटवर्कला काउंटर करण्यासाठी आणलं ऑपरेशन ध्वस्त. पुढे बघा, अल मोहेद अल हिंदी 2023. बहुतेक हेच विचारलं होतं कंबाईन प्रिलिम्सला. आपण आपल्या करंटमध्ये पण घेतलेलं होतं, ते जुन्या करंटमध्ये यूट्यूबला फ्री व्हिडिओ जे टाकले होते त्याच्यामध्ये. अल मोहेद अल हिंदी 2023 ची जी एक्सरसाइज आहे ती आहे इंडियन नेव्ही आणि सौदी अरेबियामधली. पुढे बघा, रायनाह बर्नावी. रायनाह बर्नावी काय आणि अल कर्नी. आता याच्यामध्ये अंतरिक्ष जाणाऱ्या पहिल्या अरब महिला म्हणजे रायनाह बर्नावी. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये ॲक्झिओम स्पेस कंपनी जी आहे ते प्रायव्हेट मिशन आहे, 21 मे 2023ला गेलं, त्यातल्या ह्या पहिल्या महिला आहेत. पुढे बघा आता इस्रोनं काय केलं? नवीन नाविक उपक्रम आणला, छतड 01 NVS-01. हा काय नॅव्हिगेशन किंवा दिशादर्शक उपग्रह आहे, हा जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये जाणारा. आणि NVS-01 काय केलं? नॅविकमधलं सेकंड जनरेशनचं पहिलं सॅटेलाइट आहे. बघा, नॅविकमधले पहिल्या जनरेशनचे संपले, आता सेकंड जनरेशनमधलं पहिलं सॅटेलाइट आहे NVS-01. पुढे बघा, एक्सपोसॅट काय? एक्स-रे पोलरीमीटर सॅटेलाइट, इंडियाज फर्स्ट पोलरीमेट्री मिशन. आपलं पहिलं पोलरीमीटर मिशन आहे एक्सपोसॅट. सेनझाऊ 16 मिशन चायनाचं आहे. बघा, त्यांनी काय केलं? त्याच्या अंडर 3 अंतराळवीर स्पेस स्टेशनमध्ये पाठवलेत. एवढं लक्षात ठेवा, सेनझाऊ कुणाचं आहे? तर चायनाचं आहे. फत्ताह काय? हायपरसोनिक मिसाईल, कुणाचं आहे? इराणचं. आणि खोरखाम शाखर 4 हे काय? तर बॅलिस्टिक मिसाईल आहे, कुणाचं? परत इराणचंच आहे. पुढे बघा, एकुवेरिन एक्सरसाइज. ही बघा थोडी विशेष म्हणून मी ती घेतली. एकुवेरिन भारतीय लष्कर व मालदीव या दोघांमधली. एकुवेरिन मालदीव. द्वारका काय झालं? गुजरात द्वारकाला नॅशनल अकॅडमी ऑफ कोस्टल पोलिसिंगची स्थापना झाली किंवा ती सुरू झाली आहे. आणि त्याचं उद्घाटन कोणी केलं? तर विशेष म्हणजे बघा, केंद्रीय होम मिनिस्टर अमित शहा यांनी केलं. हे लक्षात ठेवा. आपल्या पंतप्रधान वाटतं बऱ्याच वेळेला, पण द्वारकामध्ये जे काही गुजरातला आहे त्या ठिकाणी नॅशनल अकॅडमी ऑफ कोस्टल पोलिसिंगचं उद्घाटन अमित शहा यांनी केलं. पुढे बघा, लॉंग मार्च टू AF रॉकेट यानं काय केलं? सेनझाऊ 16 अंतराळयान बिगर अंतराळवीर नागरिक पाठवला चायनामधल्या स्पेस स्टेशनला. बिगर अंतराळवीर नागरिक म्हणजे जो अंतराळवीर नाहीये, सायंटिस्ट थोडक्यात, त्या रिलेटेडचा माणूस नाही, बिगर वाला. पुढे बघा, CM योगी आदित्यनाथ यांनी काय केलं? यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार दिला. कशासाठी? भयमुक्त उत्तर प्रदेश तयार करण्यासाठी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार CM योगी आदित्यनाथ यांना, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री येते. पुढे बघा, रुपी कौर यांचं एक पुस्तक आहे, काय? मिल्क अँड हनी. आणि अमेरिकेमध्ये सर्वाधिक शाळांमध्ये बंदी घातलेलं पुस्तक आहे, त्यामुळे ते न्यूजमध्ये आलं, मिल्क अँड हनी. 76वा कान्स चित्रपट महोत्सव झाला. त्याच्यामध्ये फ्रेंच मूव्ही जो अॅनाटॉमी ऑफ फॉल त्याला पामे डी ओर पुरस्कार मिळाला, म्हणजे सगळ्यात सर्वोच्च पुरस्कार कान्समधला त्याला मिळाला. आणि त्याची जी डायरेक्टर आहे ती आहे जस्टिन ट्रायट. तर ही तिसरी महिला आहे, थर्ड फिमेल, की जिला काय म्हणता येईल त्याला, की 76 कान्समधला एक पुरस्कार मिळालेला आहे. बुकर प्राइज बघा 2023चं टाइम शेल्टरला मिळालं, बाय जॉर्जी गॉस्पिडिनॉव आणि अँजेला रोडेल, हे अनुवादक आहेत. यांचं पुस्तक आहे बघा, टाइम शेल्टर, तर त्याला बुकर प्राइज 2023 मिळाले. आपल्यामध्ये 2022ला काय झालं? गीतांजली श्री यांना मिळालं होतं. कशासाठी? त्यांनी केलेलं हिंदीतलं ट्रान्सलेशन रेत समाधी. कशाचं होतं ते? टॉम ऑफ सँड. हे इंग्लिशमधलं पुस्तक होतं, त्याचं त्यांनी काय केलं? रेत समाधी नावाचं हिंदीमध्ये ट्रान्सलेशन केलं आणि त्याला हा पुरस्कार मिळाला होता 2022साठीचा. दामोदर मावजी ऑलरेडी विचारून झालेला आहे. 2021चा 57वा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना मिळाला. 2020चा 56वा ज्ञानपीठ पुरस्कार नीलमणी फुकन यांना मिळाला होता. पुढे बघा, दीपिका पदुकोण काय झालं न्यूजमध्ये? मे 2023ला टाइम मॅगझिननं काय केलं? कव्हर पेजवर त्यांचा फोटो छापला, कव्हर पेजवर, आणि त्यांना म्हटलं जागतिक स्टार. दीपिका पदुकोणला टाइम मॅगझिन म्हटलं जागतिक स्टार. आणि त्यांना कशामुळे म्हटलं? की जगाला बॉलिवूडपर्यंत आणले. दीपिका पदुकोण यांनी जगाला बॉलिवूडपर्यंत आणले.
बरोबर आहे, त्यामुळे त्यांना त्यांच्या कव्हर पेजवर छापलं. पुढे बघा रस्किन बॉन्ड यांचं पुस्तक द गोल्डन इयर्स, द मेनी जॉयज ऑफ लिव्हिंग अ गुड लॉंग लाईफ. द गोल्डन इयर एवढं गोल्डन इयर्स लक्षात ठेवा, रस्किन बॉन्ड यांचं पुस्तक आहे. पुढे बघा अंशुमन गायकवाड यांचं अर्ध आत्मचरित्र आलंय, गट्स अमिस्ट ब्लड बाथ, द अंशुमन गायकवाड नॅरेटिव्ह. कुणी लिहिले? आदित्य भूषण यांनी. पुढे बघा 2023 जागतिक श्रीमंत खेळाडूची यादी आली, त्याच्यामध्ये क्रिस्टियानो रोनाल्डो CR7 सगळ्यात टॉपला आहे, सगळ्यात जास्त श्रीमंत. त्यानंतर लिओनेल मेस्सी, त्यानंतर एम्बाप्पे, किलियन एम्बाप्पे, त्यानंतर रॉजर फेडरर 9 नंबरला आहे. हे लक्षात ठेवा, पहिले 3 जे फुटबॉलवाले आहेत क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी आणि त्याच्यानंतर एम्बाप्पे, आणि 9 नंबरला कोणी? रॉजर फेडरर. हा आहे आपला टेनिसवाला. 100 नंबर. पुढे बघा मोगा काय की 37व नॅशनल गेम्स जे आहे त्याचं शुभंकर आहे, शुभंकर. तर ते मोगा आहे. मोगा म्हणजे काय? इंडियन बिसन. तर गोव्याचा काय? तो स्टेट ॲनिमल आहे, त्याच्यामुळे त्यांनी सिम्बॉल ठेवला आहे मोगा. आणि 36वा जो झाला त्याचं होतं सावज, म्हणजे सिंहाचा छावा, शुभंकर होतं. तिसरं खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 25 मेला झाले ते जून 2023 पर्यंत. वाराणसी, लखनौ, गोरखपूर आणि GB नगर, गौतम बुद्ध नगर या ठिकाणी हे झालेत थर्ड खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स. पुढे बघा IPL 16वा टायटल कुणी जिंकलं? चेन्नई, CSK, महेंद्रसिंग धोनी. तुम्ही बघितलं असेल शेवटच्या 2 बॉलमध्ये 10 रन पाहिजे होते. सेकंड लास्ट बॉलला जडेजाने 6 मारला आणि सगळ्यात लास्टला लेग साईडला ग्लान्स करून तो चौका केला, म्हणजे 2 बॉलमध्ये 10 रन काढले. आणि तिथं जडेजानं तो CSK साठी मॅच आणून दिला. आणि त्याच्या अपोजिटला बॉलिंग करणारा गुजरात टायटन्सचा प्लेअर होता मोहित शर्मा बहुतेक, हां मोहित शर्मा. तर गुजरात टायटन ज्यांनी मागच्या वेळेस जिंकलं होतं IPL त्यांना हरवलं. आणि नरेंद्र मोदी स्टेडियम गुजरातमध्ये जे त्या ठिकाणी झाला. ऑरेंज कॅप कोणाला मिळाली? शुभमन गिलला. शुभमन गिल खूप न्यूजमध्ये बघा, कशामुळे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तर ते लक्षात ठेवा. पर्पल कॅप मिळाली मोहम्मद शमीला. आणि प्लेअर ऑफ द सीझनचा अवॉर्ड मिळाला अजिंक्य रहाणेला. फार विशेष आहे, अजिंक्य रहाणे तसा क्लासिक टेस्ट प्लेअर आहे. अजिंक्य रहाणे ज्या पद्धतीनं धोनीनं प्रमोट केलं, तर एकदम सुरुवातीला येऊन आक्रमक फलंदाजी करून त्यांना हा किताब मिळाला प्लेअर ऑफ द सीझन. हॉकी ज्युनियर एशिया कप चॅम्पियनशिप झाली, तर भारतानं पाकिस्तानला 2-1 हरवलं आणि ही झाली होती ओमानला सल्लालाहला. नोवाक जोकोविच, काय बाबा जोकोविचचं, की 23rd फ्रेंच ओपन त्यानं जिंकलं वर्सेस कॅस्पर रूड. आणि आत्ता लेटेस्ट US ओपन पण 24वा त्यानं जिंकलं महादेव सोबत, डी मेदमेदेव, म्हणजेच आपल्याकडे त्याला महादेव म्हणतात. तर 23वा जिंकणारा जोकोविच पहिला मेल, 24वा जिंकणारा जोकोविच पहिला मेल. आता याच्या आधी अशी कामगिरी केली का? केली, पण कोणी केली? मार्गारेट कोर्ट, ती फिमेल आहे, तिला 24 मिळालेले आहेत, 23 सेरेना विल्यम्सला मिळालेले आहेत, एवढं लक्षात ठेवा. आणि फ्रेंच ओपन जे झालं होतं 2023 फिमेलमधलं, तर ते 22 वर्षे इगा स्विटेक यांनी जिंकलं होतं. त्या पोलंडच्या आहेत, त्यांनी हरवलं कॅरोलिना मुचोवाला. मुचेवाला नाही बरं, मुचोवा, एवढं लक्षात ठेवा, कॅरोलिना मुचोवा. फ्रेंच ओपन फिमेल जी हरली कोणासोबत? इगा स्विटेक सोबत. FC बार्सिलोना जे त्यांनी 27वा आपलं ला लिगा टायटल जिंकलं. आणि सगळ्यात जास्त हे ला लिगा जिंकण्याचा रेकॉर्ड आहे रिअल माद्रिद, 35 वेळा त्यांनी जिंकलेलं आहे. सौरव गांगुलीचं काय झालंय? त्रिपुरा टुरिझमचा सदिच्छा दूत म्हणून त्याची नियुक्ती झालेली आहे. सौरव गांगुली बघा काय बेंगॉली आहे, त्रिपुरा आणि बेंगॉलमध्ये खूप जवळचं अंतर आहे, बऱ्यापैकी तिथं कनेक्टिव्हिटी आहे, त्यामुळे त्यांनी त्याला सदिच्छा दूत केलेलं आहे सौरव गांगुलीला. 18 मे दिवस बघू आता, कशाचा डे? 18 मे आहे ग्लोबल ॲसेसिबिलिटी अवेअरनेस डे, म्हणजे ह्या दिव्यांगासाठीच आहे बघा, सॉरी दिव्यांग, अरे यार, दिव्यांगसाठीचा हा आहे. 21 मे बघा, 21 मेला भरपूर काय काय. इंटरनॅशनल टी डे, चहा डे, आपण जो पितो बासुंदी चहा, प्रेमाचा चहा, तो इंटरनॅशनल टी डे 21 मे, हा आपल्याला माहीतच पाहिजे, असा टाकला, हा काही महत्त्वाचा नाही परीक्षेसाठी. वर्ल्ड डे फॉर कल्चरल डायव्हर्सिटी फॉर डायलॉग अँड डेव्हलपमेंट, हा पण 21 मेला आहे. त्यानंतर नॅशनल अँटी टेररिझम डे आहे, त्याच्यानंतर इंटरनॅशनल डायव्हर्सिटी डे, असे 4 डे तुम्हाला 21 मेला बघायला मिळतात. 29 मेला विशेष म्हणजे 75 इंटरनॅशनल डे ऑफ युनायटेड नेशन पीस कीपर आहे, हे एक लक्षात ठेवा, 29 मे. त्यानंतर बघा 15 जून ग्लोबल पॅरेंट डे, वर्ल्ड मिल्क डे, हे दोन्ही पण आहेत. सॉरी 1 जूनला काय? ग्लोबल पॅरेंट डे. कसं लक्षात ठेवायचं? जून आला की शाळा सुरू होतात, पहिल्या दिवशी, जूनच्या पहिल्या दिवशी पालक काय करणार? शाळेत घेऊन जाणार विद्यार्थ्यांना, ग्लोबल पॅरेंट डे.
आणि मग मुलं काय की शाळेत लवकर जात नाही, मग त्याला चल तुला दूध देतो बाबा, तू शाळेत चल. तर वर्ल्ड मिल्क डे 1 जून. 5 जूनला काय वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे आहे. आणि 23चा जो आहे तर त्याचे आयोजक आहेत कोट डी आयओर आणि नेदरलँड. संयुक्तपणे यांनी 2023चा वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे आयोजित केला आणि त्याची थीम होती सोल्युशन्स टू प्लास्टिक पोल्युशन आणि त्याची जी होती बीट प्लास्टिक पोल्युशन नावाचा हॅशटॅग होता. 2022ला आयोजक कोण होतं? स्वीडन होतं आणि त्याची थीम काय होती? ओनली वन अर्थ. ओनली वन अर्थ थीम होती 2022च्या वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेची. परत 5 जून काय इंटरनॅशनल डे फॉर फाईट अगेन्स्ट इलिगल अनरिपोर्टेड अनरेग्युलेटेड फिशिंग. फिशिंगसाठीचा पण वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे 5 जून. 7 जूनला काय वर्ल्ड फूड सेफ्टी डे. 12 जूनला काय डे अगेन्स्ट चाइल्ड लेबर. चाइल्ड लेबरचं लक्षात ठेवा, चाइल्ड लेबर आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये पण मेन्शन आहे. आपल्याला इकडं MPSCला HRD मध्ये पण टॉपिक आहे. त्यामुळे 12 जून काय डे अगेन्स्ट चाइल्ड लेबर. आणि त्याची थीम काय होती? सोशल जस्टिस फॉर ऑल एंड चाइल्ड लेबर ही होती त्याची थीम. अशा प्रकारे आपला हा पण महिना जो आहे त्याचं करंट अफेअर्स संपलेला आहे. राईट. सो थँक्यू व्हेरी मच. लगेच भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये.